मराठी मूडमध्ये आज परत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एक पाहुण्या आपल्यासोबत आल्या आहेत. रीना कोरेजी आल्या आहेत. नमस्कार. ठाण्याची एक मुलगी उगांडामध्ये गेले 2 दशकं राहतीये. आम्ही 17 वर्षापासून तिथे राहतोय आणि काहीतरी त्या देशात आहे म्हणूनच आम्ही 17 वर्षाचं लॉंग टाईम. ऑफकोर्स संधीच्या माध्यमातून बोलायला गेलो की आहे संधी तिथे, बट इट्स अगेन युअर हार्ड वर्क टू. मग ह्या सगळ्यामध्ये साधारण किती मोठा भारतीय लोकांचा समाज आहे आज उगांडामध्ये? भरपूर मोठा आहे, भरपूर. लोकल लोक आहेत, ते भारतीय लोकांना कसं बघतात? ॲक्च्युली ते खूप वेलकमिंग आहेत, तर ते वेलकम सगळ्यांनाच करतात. त्यांना भारतीयांबद्दल खूप आदर आहे. एक तर आपली संस्कृती त्यांना भरपूर आवडतो. इव्हन गणेश उत्सवामध्ये मी हे सुद्धा पाहिलंय की ते गणपती बाप्पा मोरया म्हणून ते नाचतात. आव्हानं काय आहेत एक भारतीय म्हणून? कारण आपण बरेचदा एक आफ्रिका म्हटलं की एक इमेज येते. आजही आपल्याही देशात आपण एखादी बाई, मला असं वाटतं मार्केटमध्ये जाते आणि कोणीतरी चोर आहे, तो बॅग स्नॅश करून पळतो, हे आपल्या इकडे होतं. सेम ते तिकडेही होतं. पण असं कोणी घरात येऊन तुमच्या शिरून तुम्हाला कोणी असं करेल असं तरीही तिथे नाही आहे. आजच्या टाईममध्ये गल्फ कंट्रीज आहे, दुसऱ्या कंट्रीज आहेत. आणि आफ्रिका हा देश लोक युजली नाही का म्हणतात, कारण का बऱ्याच लोकांना आफ्रिकाबद्दल माहितीच नाही. मुलुंडचे एक रहिवासी होते, ते ब्राझीलला ट्रॅव्हल करत होते. इन एअर त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला. ज्यांनी मला कॉल केला ते अनिल भाई नाव आहे त्यांचं. त्यांनी मला कॉल करून सांगितलं आणि 8 वाजता मी लगेच हॉस्पिटलला पोचली. आणि त्यावेळी जेव्हा मी फोनवरती डिस्कस करत होतो की आता ती फॅमिली इंडियावरून येते, त्यांना कुठे ठेवायचं, कसं करायचं, ते पटकन म्हणाले की ताई मी माझ्या घरी ठेवतो त्यांना. की जेव्हा आपण भारतात असतो तेव्हा आपण मराठी, गुजराती, पण जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेर जाता आणि तिकडे जाऊन जेव्हा तुम्हाला कोणीतरी विचारतो तुम्ही कोण, तर तुम्ही म्हणता की मी इंडियन, मी भारतीय तिथे भरपूर असल्यामुळे तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही युगांडामध्ये आहात. म्हणजे एवढं छान तुम्हाला तिथे अशी खाऊ गल्लीसारखं सुद्धा आता एक क्रिएट झालेलं आहे तिथे जागा, जिथे इव्हन तिकडे जास्त चविष्ट जेवण तुम्हाला भेटणार. बिकॉज तिकडे सगळं ऑर्गॅनिकली ग्रो होतं, कारण अजून तिथे केमिकल हा पदार्थ माहिती. आपली संस्कृती अजूनही आपण तिकडे कशी जिवंत ठेवतोय? आज 2री पिढी 3री पिढीपर्यंत पण कसं ठेवतो आहे? काय उपक्रम महाराष्ट्र मंडळ तिकडे करते? गुढीपाडवा तिथे सेलिब्रेट करणार आहोत. शिवजयंती आम्ही तिकडे साजरी करतो. 10 दिवस आम्ही गणपती तिथे बसवतो. विश्व मराठी संमेलनला आज तुम्ही जे आलात एवढं लांबून, ते का आलात? म्हणजे लोक तिकडे येऊन इतकं एन्जॉय करतात, म्हणजे आय डोंट थिंक सो की एखाद्या फिल्म स्टारसाठी सुद्धा लोकांनी एवढी गर्दी तिथे केली असेल. नमस्कार. मराठी मूडमध्ये आज परत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एक पाहुण्या आपल्यासोबत आल्या आहेत. युगांडाच्या कंबाला शहरातून ते आल्या आहेत आणि तिकडे कसा राहतो मराठी माणूस, कसं आयुष्य आहे तिकडे, तिकडे काय संधी आहेत, काय आव्हानं आहेत, काय काय उपक्रम राबवतात, या सगळ्याच गोष्टीवर आपल्याला माहिती देण्यासाठी, आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी रीना कोरेजी आल्या आहेत. महाराष्ट्र मंडळाच्या त्या अध्यक्षही आहेत, चेअरमॅनही आहेत. तर चला वेळ न घालवता त्यांच्याकडून जाणून घेऊया की कसं आहे आयुष्य मराठी माणसाचं युगांडा अशा शहरामध्ये. नमस्कार रीनाजी. नमस्कार. मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात प्रथम कसा आहे तुमचा मूड? खूप छान. छान. तर आम्हाला आपल्याला विश्व मराठी संमेलनात खूप विस्तारमध्ये बोलता आलं नाही, म्हणून आज आपण इकडे वेळ काढून आलाय. आम्हाला पहिलं खूप कुतूहल आहे या गोष्टीचं की ठाण्याची एक मुलगी उगांडामध्ये गेले 2 दशकं राहतीये, तर कशी हा प्रवास कसा होता, जर तुम्ही आधी थोडक्यात सांगितलं, मग आपण कसं ठाण्यातून उगांडाला जाऊन मग उगांडाचं आयुष्य कसं आहे त्याच्यावर बोलू. मी ठाण्याची मुलगी, लग्नाच्या नंतर मी युगांडाला गेली. ऑफकोर्स ठाणे महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आहे आणि आता कर्मभूमी युगांडा आहे. सो सांगू शकतो की आय एम सो लकी की दोन्ही जागी मला ते माहेरची फिलिंग येते की इथेही मी माझ्या आईकडे होती, आईच्या कुशीत होती, आणि तिथेही मी माझ्या आईच्या कुशीतच आहे. म्हणजे खूप प्रेमळ वातावरण, खूप चांगली लोक आणि खूप छान. हो. ओके. कंबाला शहरात आपण राहता, तिकडे रहिवासी आहात तिकडचे. तुम्हाला लग्नाच्या आधी तुम्ही उगांडाला वगैरे कधी गेला होता की लग्न झाल्यावरच गेला? म्हणजे तुमच्यासाठी काय तो पहिला अनुभव होता, एक नवीन देशात नवीन शहरात जाणं आणि तिकडच्या समाजाला जेव्हा तुम्ही भेटला, तर तो अनुभव कसा होता तुमचा? ज्यावेळेस मी 2009 मध्ये युगांडाला गेली लग्नाच्या नंतर, आणि ऑफकोर्स त्यावेळेस इंटरनेट वगैरे इतकं जास्त मार्केटमध्ये नव्हतं, त्यामुळे माहिती काढणं खूपच
कठीण होतं की काय. आणि बरेच लोक जेव्हा इथे कळलं की अरे युगांडाला जायचंय, तर बरेच लोक ऑफकोर्स तुम्हाला निगेटिव्ह थॉट्स देतात. आफ्रिकन देश आहे, असं आहे तसं आहे. बट आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट की आय थॉट की जेव्हा कोणी गेलंच नाहीये तिकडे, मग तुम्ही जे माहितीच नाही त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगताय. सो आय थॉट इट्स ओके, लेट मी गो अँड ते एक्सपिरियन्स आपण घेऊया आणि त्याच्यानंतर घेऊन बघूया काय होतंय ते. सो आय वॉज व्हेरी पॉझिटिव्ह, व्हेरी कॉन्फिडन्स अँड आय जस्ट, ऑफकोर्स माझा नवरा होता माझ्याबरोबर, त्यांचा हात पकडून मी युगांडाला निघाली. उगांडामध्ये आपले बरेच व्यवसाय आहेत तिकडच्या कम्युनिटीमध्ये, आणि तुमच्या व्यवसायामध्ये पण तुम्ही आणि तुमचे मिस्टर खूप छान असं वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत. थोडं त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की काय तिकडे व्यवसाय आहेत तुमचे. माझे मिस्टर जेव्हा युगांडाला गेले 2000, ते 2-3 वर्ष आधीच गेले. त्यांनी सुरुवात केली तिकडे ॲज अ एम्प्लॉई म्हणून. बट वी ऑलवेज थिंक बिगर, की नाही आपल्याला अजून काहीतरी मोठं करायचं. देन 5-6 वर्षाच्या नंतर ही डिसाइडेड टू गो फॉर हिज ओन कंपनी. सो देन ही त्यांच्या मित्र पार्टनर बरोबर त्यांनी एक मंत्रा टेक्नॉलॉजी या नावाची कंपनी उभारली. आणि टचवूड ती खूप चांगली आजच्या टाईममध्ये नंबर 1च्या रीडिंगमध्ये आहे तिथे. त्याच्यानंतर आत्ताच एक 3 वर्ष आधी आम्ही एक 7 Hills या नावाची कंपनी विकत घेतली. आणि टचवूड बाप्पाच्या कृपेने तीही खूप चांगली चालते. जसं तुम्ही गेला ठाण्याहून लग्न करून तिकडे, कसा आला तुमचा मराठी मंडळाशी संबंध, आणि का वाटलं तुम्हाला अशा कुठल्या तरी मंडळाशी संपर्क करून त्याच्यामध्ये म्हणजे असोसिएट व्हायचं, त्याच्या बरोबर संघटनेत भाग घेऊन काम करावं, असं ही ऊर्जा कुठून आली? आता खरं सांगायला म्हटलं की मी अशा फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये मी बिलॉंग करते जिथे माझी आई स्वतः सोशल वर्कर आहे बऱ्याच वर्षापासून. आणि तिच्यात ते लहानपणापासून पाहिल्यामुळे ते एक समाजकार्य करायची जी एक इच्छा असते, मला असं वाटतं ते कुठे ना कुठेतरी डेव्हलप होत होतं माझ्यामध्ये. महाराष्ट्र मंडळाचं जेव्हा एक मला नाव भेटलं की इथे मी उभं राहून काम करू शकते एक नाव घेऊन, सो मी ते एक्सेप्ट केलं. आणि त्याच्यानंतर जसे ते काम करताना तुम्हाला कळतं की तुमची एक छोटीशी मदत कोणासाठी केवढी मोठी होते. आता नुकतंच तुम्हाला एक्सपिरियन्स मी शेअर करते की मुलुंडचे एक रहिवासी होते, ते ब्राझीलला ट्रॅव्हल करत होते बाय एमिरेट्स एअरलाइन्समधून. आणि त्यांना इन एअर त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला. मग त्यांची एमर्जन्सी लँडिंग झाली युगांडाच्या एअरपोर्टवरती, एंटबे एअरपोर्ट. आणि त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. आणि मग मला तो कॉल आला तिथून. आणि इथे मी तुम्हाला अजून एक कौतुक सांगायचं हे झालं की जेव्हा आपण इथे असतो भारतात तर आपण भांडतो की तू गुजराती मी मराठी, पण त्यावेळेस तिथून मला एक व्यक्तीचा कॉल आला. तो महाराष्ट्र नव्हता, तो राजस्थानी होता. त्यांनी कॉल करून सांगितलं की तिथे मला सगळे ताई बोलतात की ताई असं असं आहे बघा, तुम्ही काही मदत करू शकता का. इट इज ऑलमोस्ट 7:30 in the morning. आणि 8 वाजता मी लगेच हॉस्पिटलला पोचली. त्यांना पाहिलं, त्यांचा नंबर वगैरे घेतला, त्यांच्या घरी कॉल केला, त्यांच्या मिसेसला आणि त्यांच्या भावांना कळवलं. मग ते आलेत. आता इथे विश्व संमेलनात येण्याच्या आधी 15 दिवस आधी ते झालं. तर ते दोघे इतके, त्यांची मिसेस आणि त्यांचे भाऊ ते इतके थँकफुल होते. म्हणजे जेव्हा मी त्यांना भेटायला पण गेली ते आल्याच्या नंतर, कारण येताना मी सगळी त्यांची व्यवस्था करून आली. म्हणजे त्यांचं तिथे राहणं, त्यांचं जेवण, कारण दे वॉज स्कॅर्ड की बाबा आपण, म्हणजे ते निघाले कुठे होते, ते चाललेले ब्राझीलला. आणि ब्राझीलवरून ते आले कुठे, युगांडामध्ये, विच इज काही ते प्लॅनमध्ये नाही. आणि दे गॉट ब्रेन स्ट्रोक. आणि असं फॅमिलीमध्ये कळल्यावर एव्हरीबडी वॉज क्राईंग. आणि मी त्यांना फोन करून इथून समजवते की तुम्ही काही काळजी घेऊ नका, तुम्ही ये. सो मी आहे. मी तिथे सगळ्या डॉक्टरांशी बोलली. तिथे इवन अगेन इन दॅट हॉस्पिटल आपले मराठी डॉक्टर्स होते. त्यांना मी कॉल केला, त्यांना सांगितलं आपला मराठी माणूस आहे, जरा काळजी घ्या. तर ते म्हणाले हो हो मी करतो. आणि त्यांनी लगेच मला फोन करून सांगितलं की ताई तो एकदम म्हणजे काही टेन्शन घेऊ नका, परत स्ट्रोक येणार नाही आहे, औषध चालू आहे वगैरे वगैरे. त्यांनी सगळी अपडेट दिली. 2 दिवसाच्या नंतर त्यांच्या फॅमिलीने ट्रॅव्हल केला. त्यांना पिकअप करायला मी गाडी पाठवली, त्यांना पिकअप एअरपोर्टवरून केलं, त्यांना तिथे व्यवस्था केली राहण्याची, त्यांचं लंच डिनर हे सगळं त्याची व्यवस्था केली. आणि इथे यायच्या आधी त्यांना भेटून सुद्धा आली की मी इंडियाला जाते पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं इथे तुमची लोकं आहेत आणि काही असेल तर तुम्ही सांगा.
सो त्यांनी मला इतकं छान वाक्य वापरलं की म्हणजे वाटलंच नाही की युगांडामध्ये आहोत. म्हणजे तुम्ही एका बहिणीसारखं एक असं वाटतच नाही की आम्ही युगांडात आहोत. आम्ही असं तुम्ही आम्हाला इतकं एवढा मोठं संकट तुम्ही इतकं सोपं करून दिलं की आमच्याकडे शब्द नाही आहे तुम्हाला सांगायला. तर मी त्यांना एवढंच म्हणलं हे सगळं बाप्पाचा आशीर्वाद आहे. आणि दुसरं इथे परत सांगायचं झालं की ज्यांनी मला कॉल केला ते अनिल भाई नाव आहे त्यांचं, त्यांनी मला कॉल करून सांगितलं. आणि त्यावेळेस जेव्हा मी फोनवरती डिस्कस करत होतो की आता ती फॅमिली इंडियावरून येते, त्यांना कुठे ठेवायचं, कसं करायचं, ते पटकन म्हणाले की ताई मी माझ्या घरी ठेवतो त्यांना, काही हरकत नाही, माझ्याकडे एक रूम रिकामा आहे, 3 BHK आहे माझा, मी माझ्या घरी ठेवतो. सो आय वॉज सो सरप्राईज अँड हॅपी ऑल्सो की आपण इथे भांडतो की तू हे आणि मी ते, पण जेव्हा भारताच्या बाहेर हेच आम्ही लोक तिथे असतो तो 1 सेकंडचा पण त्यांनी विचार नाही केला. आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या घरी जितक्या दिवस त्यांना राहायचंय ते माझ्या घरी राहू शकतात, काही त्यांना हॉटेल बघायची गरज नाही. सो मला असं वाटतं हे प्राऊड मुवमेंट होता त्यावेळेस तिथे की म्हणजे आपण माणुसकी बोलतो पण ती बघायला पण भेटते जेव्हा आपण अशा असोसिएशन थ्रू किंवा आपण एक सामाजिक कार्य करायला निघतो. अशी परिस्थिती आली की मग खरेच रंग बाहेर येतात. येस येस येस. सो ते पाहून म्हणजे इतकं आवडलं ना, मग तुम्हाला कुठेतरी संतुष्टी सुद्धा भेटते की जगात अशीही लोक आहेत की ते पुढे येऊन करतात. सो ते एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला भेटते. येस, नक्कीच तुम्ही त्यातले एक आहातच. थँक्यू सो मच. हे सगळं करताय खूप छान. आणि महाराष्ट्र मंडळ नक्की कशासाठी आहे तुमच्या ह्या इन्सिडेंट वरून कळतं. हा व्यवसाय आणि हे सगळं करताना तुमचा पहिल्यांदा भारतीय तिकडची जी कम्युनिटी आहे त्याच्याशी संपर्क झाला का, तो संपर्क कसा झाला, आणि तिकडची मराठी लोक हे कसं जुळून आलं का, ऑर्गॅनिकली झालं का, तुम्ही माहिती होतं की गेल्यावर आपल्याला अशा लोकांना भेटायचंय, तो प्रवास कसा होता? नक्कीच तसं अशी काहीच माहिती नव्हती की तुम्ही एखाद्या परदेशात जाताय आणि तुम्हाला तिथे तुमची लोक भेटतील किंवा इंडियन्स भेटतील, असं काहीच आयडिया अजिबातच नव्हती. पण हळूहळू जेव्हा तुम्ही जाता आणि एका परदेशात तुम्ही त्या देशाला आपलं सर्वात प्रथम म्हणायचं गेलं की त्या देशाला सुद्धा तुम्हाला स्वतः एक्सेप्ट केलं पाहिजे की हो आता मी इथे आलोय किंवा मी आली, तर हे सुद्धा माझंच घर आहे. आणि त्या हिशोबाने तुम्हाला तिथे प्रयत्न करायचे असतात, लोकांना भेटायचं असतं. सो ऑफकोर्स तिथे बरेच असोसिएशन्स आहेत, प्रत्येक जातीचे असोसिएशन आहेत, जसं गुजराती असोसिएशन्स आहेत, राजस्थानी आहेत, प्रत्येक भागाचे आहेत. त्यामुळे तिथे सगळे प्रोग्राम्स होतात, तिथे सगळे प्रयोग केले जातात, तुमचे सगळे भारतीय सण तिथे सेलिब्रेट केले जातात. आणि मग तुम्ही सोसायटीमध्ये जेव्हा वावरता तर हे सगळे तुम्ही अटेंड पण करता आणि त्या हिशोबाने त्याच्यानेच लोकांशी तुमची भेट होते. आणि तशाच पद्धतीने मी लोकांशी तिथे भेटत गेली, लोकांशी ओळख होत गेली. आणि ऑफकोर्स तुम्ही जेव्हा भारताबाहेर जाता आणि जेव्हा तिथे भारतीय एकमेकांना भेटतात तो एक वेगळाच मूड असतो तुम्हाला. आपण इथे भारतात हे मी नेहमी पाहिलं आणि मला हे सांगायला सुद्धा आवडेल की जेव्हा आपण भारतात असतो तेव्हा आपण मराठी, गुजराती, तमिळ हे सगळं आपण बोलतो की मी कोण तर मी गुजराती, मी कोण तर मी मराठी. पण जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेर जाता आणि तिकडे जाऊन जेव्हा तुम्हाला कोणीतरी विचारतो तुम्ही कोण, तर तुम्ही म्हणता की मी इंडियन, मी भारतीय. म्हणजे तो एक प्राऊड मुवमेंट असतो. आणि जेव्हा सगळे आम्ही भेटतो तर कोणी हे नाही सांगत की मी गुजरातचा, मी अहमदाबादचा किंवा मी इकडचा किंवा तिकडचा, आम्ही हेच म्हणतो मी इंडियन. सो ती एकता तिथे बघायला भेटते भारताच्या बाहेर. मग ह्या सगळ्यामध्ये साधारण किती मोठा भारतीय लोकांचा समाज आहे आज उगांडामध्ये? भरपूर मोठा आहे, भरपूर. असं ऑनवर्ड किंवा मी मोजून तुम्हाला सांगू शकत नाही की इतक्या, पण एक मोर देन आय थिंक 5,000च्या वरच आहे. हा आकडा मी जस्ट तुम्हाला असं सहज सांगते, पण त्याच्यावरती आहे. तिथे प्रत्येक भाषेची लोक आहेत. तिथे गुजराती आहे, तिथे राजस्थानी आहे, तिथे बेंगॉली आहेत, ऑफकोर्स आपण मराठी तिथे भरपूर प्रमाणात आहोत, पंजाबी आहेत, जैन फॅमिली, जैन लोक सुद्धा तिथे आहेत. म्हणजे प्रत्येक तुम्हाला प्रांताची लोक तुम्हाला तिथे, दिल्ली, पंजाब, प्रत्येक जागेची लोक तुम्हाला तिथे भेटतील. हे सगळे कंपाला शहरातच आहेत का पूर्ण उगांडामध्ये पसरले आहेत? कंपाला शहरात सुद्धा आहे आणि युगांडात सुद्धा पसरलेले आहेत. ओके.
काय व्यवसाय का काय कामासाठी भारतातून लोक उगांडा शहराला येतात? मोस्ट ऑफ द पीपल दे कम फॉर अ जॉब. ओके. जॉबसाठी येतात. पण मला असं वाटतं युगांडा एक असा देश आहे, ते जे कोणी येतं त्याला ते भरपूर प्रेमाने वेलकम करतं. आणि एकदा तिथे गेल्याच्या नंतर कुणाला परत मला असं वाटतं जायची इच्छा होत नाही. म्हणजे ते इतकं छान आहे. म्हणजे तिकडची लोकल लोक, तिकडचा वेदर, तिकडचे व्यवहार, म्हणजे ते इतके प्रेमळ आहेत लोकल. ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीला हेल्प करतात. आणि मग तो कुठेतरी तो देश तो आपलाही असं वाटतं. आणि त्यामुळे मग लोक जी जॉब करायला येतात ते तिथे बिझनेस करायचा प्लॅन करतात. आणि तिथे संधी आहेत आणि ते कुठे ना कुठे काम होतं, लोकांना ऑपॉर्च्युनिटीज भेटतात आणि त्यामुळे ते पुढे जातात. जसं तुम्ही लोकल लोकांबद्दल बोलला, तिकडची लोकल भाषा स्वाली नाही, सॉली हे उगांडा सारखंच लुगांडा बोललं जातं तिथे. हो, ते युगांडा आहे पण तिथे लुगांडा बोललं जातं. ते त्यांचं मदर टंग आहे, ते लुगांडा भाषेमध्ये बोलतात. बट मोस्ट ऑफ जसं आता आम्ही आहोत, जे आम्ही भारतावरून तिथे गेलो, तर एक लोकल लँग्वेज मध्ये सगळ्यांना संवाद तिथे करता येत नाही. मग डेफिनेटली इंग्लिश ही बिझनेस लँग्वेजेस आपण तिथे यूज करतो जेव्हा त्यांच्याशी बोलायचं असतं. आणि इट इज व्हेरी इझी. तुम्ही काही शिकलाय तिकडची थोडीफार लोकल भाषा? आता इतक्या वर्ष राहिलं म्हणलं आपल्याला कळलं पाहिजे की आपण ते काय बोलतात आणि त्यांच्या भाषेचा मला असं वाटतं रिस्पेक्ट आपण केला पाहिजे. फ्लुएंटली नाही बोलू शकत, पण ऑफकोर्स मला काही शब्द त्यांचे कळतात. काही जसं ग्रीट करायचं, तुम्ही कसे आहात हे त्यांच्या लँग्वेजमध्ये विचारायचं, हे सगळं येतं. जसं मुंबई महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना काही की पोलीस भेटल्यावर मला जाऊ द्या, असे काही जे शब्द येतात, तसे तिकडच्या भाषेतले काही असे शब्द आहेत की जे तुम्हाला हॅक्स म्हणतो की एवढे तर आलेच पाहिजे? हो, ते येतात. आणखीन बरेच हॅक्स आहेत, ते सांगू नाही शकत. पण हो आहे ते. ऑफकोर्स तुम्हाला तिथे राहायचं म्हटलं की ते तो ऑटोमॅटिकली येतातच येतात. ठीक आहे. तिकडच्या लोकांसाठी ते भारतीय लोकांना, कारण आपल्याला युगांडाचा एक इतिहास माहितीये, इदी अमीनचा, आणि कसं भारतीय लोकांना तिकडून पाडवून लावलं होतं की भारतीय म्हणजे खूप वर्ष झाली आणि मग त्यानंतर ती सरकार गेली, परत भारतीय लोक आले, परत त्यांनी सुरू केलं. तर एक लोकल लोकांचा भारतीय, जसं भारतात फॉरेनर आले की आपण काही म्हटलं तरी त्यांना एक फॉरेनर म्हणून बघतो. तर तिकडची जी लोकल लोक आहेत ते भारतीय लोकांना कसं बघतात? कारण आपण श्रीमंत कम्युनिटी आहे तिकडची, म्हणजे आपण म्हणू लोक कमी आहेत पण इन्फ्लुएन्स खूप जास्त आहे भारतीय लोकांचा. मग त्यांचा परसेप्शन काय आहे? खरं आहे, ते ऍक्च्युली ते खूप वेलकमिंग आहेत, तर ते वेलकम सगळ्यांनाच करतात. आणि भारतीय लोकांना स्पेशली जेव्हा ते बघतात तर त्यांना भारतीयांबद्दल खूप आदर आहे. एक तर आपली संस्कृती त्यांना भरपूर आवडतं. ते आपले सगळे फेस्टिवल एन्जॉय करतात. इव्हन गणेश उत्सवामध्ये मी हे सुद्धा पाहिलंय की ते गणपती बाप्पा मोरया म्हणून ते नाचतात. म्हणजे ते इतकं आपल्याला पसंत करतात. आणि एवढ्या वर्ष तिथे राहिल्याच्या नंतर मला ते कळतं की ते किती आपल्याला रिस्पेक्ट, स्पेशली वुमन्स, ते खूप रिस्पेक्ट करतात की तुमचं कल्चर किती भव्य आहे, किती मोठं आहे. आणि ज्यावेळेस ते सगळं, कारण युगांडामध्ये सगळेच सण साजरे केले जातात. गणेश उत्सव, नवरात्री, 10 दिवसाची जी नवरात्री आहे ती इतक्या छानपैकी तिथे ती सेलिब्रेट होते. सो दे आर सो इम्प्रेस की मराठी किंवा भारतीय लोकांचा कल्चर त्यांचं एवढं मोठं आणि भव्य आहे. सो दे ऑलवेज इम्प्रेस विथ अस. येस. तर जसं आपण आता चांगल्या गोष्टी तर बोललोच की भारतीय लोकांसाठी ते वेलकमिंग आहे, आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत तिकडे. आव्हानं काय आहेत एक भारतीय म्हणून? कारण आपण बरेचदा एक आफ्रिका म्हटलं की एक इमेज येते, करेक्ट, सेक्युरिटी म्हणा की असं आपण वाचतो, ऐकतो की तिकडे रात्री तुम्हाला सेफ्टी बद्दल काही इश्यूज. तर ऍज अ उगांडियनच म्हणू शकतो आपण, सिटीजनला तुमचं काय त्याच्यावर मत आहे की ते कितपत खरं आहे? आणि जर आहे तर मग कसं आपण त्याला आपल्या दिनचर्यामध्ये ते की एक्सेप्ट केलं की हा असं आहे आणि असं आपल्याला राहायला पाहिजे? आय कॅन टेल टू यूथ आणि जे इंटरेस्टेड आहे की हो आम्हाला परदेशी जाऊन काहीतरी करायचं, जसे ऑप्शनमध्ये आजच्या टाइममध्ये गल्फ कंट्रीज आहेत, दुसऱ्या कंट्रीज आहेत. आणि आफ्रिका हा देश लोक युजली नाही का म्हणतात, कारण का बऱ्याच लोकांना आफ्रिकाबद्दल माहितीच नाहीये. इवन तुम्ही बघाल नेटवरती सुद्धा नाहीये. आणि ज्या काय माहिती आहेत
त्या आयदर त्या अर्ध्या आहेत किंवा त्या नकारात्मक आहेत. तर असं काही नाहीये. आम्ही 17 वर्षापासून तिथे राहतोय आणि काहीतरी त्या देशात आहे म्हणूनच आम्ही 17 वर्षाचं लॉंग टाइम काहीतरी आहे म्हणून तिथे आम्ही आहोत. ऑफकोर्स संधीच्या माध्यमातून बोलायला गेलो की आहे संधी तिथे, बट इट्स अगेन युअर हार्ड वर्क टू. तुम्ही जर बोला मी या देशातून त्या देशात जाऊन मला नुसतं बसायचं आहे, तर तसं तर तुम्हाला तुमच्याही देशात काही करता येणार नाही. बट रिअली इफ यू वॉन्ट टू अचीव्ह समथिंग तर तुम्हाला डेफिनेटली तुमचं स्वेट तिथे घालावं लागेल. अपॉर्च्युनिटी आहेत तिथे, क्लिकही होतात, कारण का तिकडची लोक इतकी प्रेमळ असल्यामुळे तुम्हाला तो कम्फर्ट झोन लवकर भेटतो. भारतीय तिथे भरपूर असल्यामुळे तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही युगांडामध्ये आहात. म्हणजे एवढं छान तुम्हाला तिथे अशी खाऊ गल्लीसारखं सुद्धा आता एक क्रिएट झालेलं आहे तिथे जागा, जिथे ज्याला मी पनामेरा म्हणतो. तिथे तुम्हाला वडापाव, शेवपुरी, पाणीपुरी हे सगळं म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही मुंबईच्या कुठल्या तरी कोण्यात आहात किंवा पुण्याच्या कुठल्या तरी कोण्यात, असं तुम्हाला वातावरण तिथे इंडियनच सगळं भेटेल. देश जरी युगांडा आफ्रिका असला तरी वातावरण तुम्हाला असं पूर्ण इंडियनच, तिथे सगळं टाईपचं तुम्हाला जेवण भेटणार. असं नाहीये की ते युगांडा आहे आणि आफ्रिकन देश आहे. इवन तिकडे जास्त चविष्ट जेवण तुम्हाला भेटणार, बिकॉज तिकडे सगळं ऑर्गॅनिकली ग्रो होतं, कारण अजून तिथे केमिकल हा पदार्थ माहिती नाही. तर त्यामुळे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स ते सगळे ऑर्गॅनिक इतके आहेत की तुम्हाला विश्वासच नाही बसणार की जे फ्रुट्स तुम्ही खाताय ते रिअली ऑर्गॅनिकली स्वीट आहे की ते केमिकली आहे. म्हणजे इतकं छान आहे. प्लस जी लोक सिक्युरिटी बद्दल म्हणतात आफ्रिका हा सेफ देश नाही, पहिली गोष्ट तर त्यांना मला हे सगळ्यांना सांगायला आवडेल की पहिली गोष्ट त्यांना माहितीच नाहीये. आणि आय फील सो की प्रत्येक देशाचे चॅलेंजेस असतात. आता आपल्या भारतात सुद्धा आहे. आज आपण एक स्टुडिओमध्ये आहोत आणि कोणी आलं बंदूक घेऊन, वी कॅनॉट स्टॉप, ते आपल्या हातात नाही. ठीक आहे, तर सेफ्टी सिक्युरिटी आहे, सिक्युरिटी डेफिनेटली सगळीकडे. आय मीन तेच मला सांगायचं की सिक्युरिटी आहे, बट सम इन्सिडेंट तुम्ही स्टॉप नाही करू शकत. राईट, मला तसं सांगायचं की इन्सिडेंट हे तुम्ही तुमच्या हातातच नसतात, ते तुमच्या देशाच्या हातात सुद्धा नसतात. जर बाहेरून कोणी येऊन विमान तुमच्या इथे हे बॉम्ब टाकला ते तुमच्या हातात नाहीये. बट ऑफकोर्स तो देश भरपूर सिक्युअर आहे, बट थोडेसे जसे चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात की संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्रीच्या नंतर आम्ही वॉक नाही प्रिफर करत. यू हॅव टू टेक युअर कार अँड यू हॅव टू गो कुठे जिथे तुम्हाला जायचं. बरेच लोक आम्ही बघतो की बरेच इंडियन्स वॉक करतात, दे डोंट माइंड अँड दे वॉक, इट्स युअर चॉईस. त्यांच्या नेबरहुड हो ते वॉकला निघतात बाहेर आणि सगळं. पण मला असं वाटतं सेफ्टीचे चॅलेंजेस सगळीकडेच आहेत. आजही आपल्याही देशात आपण एखादी बाई मला असं वाटतं मार्केटमध्ये जाते आणि कोणीतरी चोर आहे तो बॅग स्नॅश करून पळतो, हे आपल्याकडे होतं. सेम ते तिकडेही होतं. म्हणजे ही तुमची जबाबदारी की तुमचे मोबाईल, तुमचे बॅग्स तुम्हाला कसे ठेवले पाहिजे. पण असं कोणी घरात येऊन तुमच्या शिरून तुम्हाला कोणी असं करेल असं तरीही तिथे नाहीये. ऑफकोर्स काही देशात तसं होत आहे, पण आय डोंट वॉन्ट टू टेक देअर नेम्स. पण काही देशात आफ्रिकेच्या काही तुम्ही बोलू शकता की कुठे तिकडे असं केनियामध्ये पण आहे. केनिया इनफॅक्ट काफी युगांडापेक्षा जास्त डेव्हलप कंट्री आहे. बट तरी तिथे मी जेव्हा माझे फ्रेंड्स आहेत तिथे, मी जेव्हा त्यांच्याशी बोलते ते सांगतात की ते डोंट गो इन नाईट. आता जर तुम्ही मला विचाराल इन युगांडा आम्ही पार्टीजला जातो तो रात्रीच्या 3-3 वाजता आम्ही घरी येतो आणि वी फील सो सेफ. तर आम्हाला असं अजूनपर्यंत टचवूड असे तरी नाही आलं. पण ऑफकोर्स आहे थोडेसे, बट अगेन इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो की तुम्ही कसे वावरतात तिकडे. या संधीबद्दल आपण बोललो, पर्यटनाबद्दल काय? म्हणजे आता काही लोकांना जर फिरायचं असतं, आता आपण बघतो बरेच युट्यूबर्स आहेत, यंग कपल्स आहेत ज्यांना वेगवेगळे देश फिरायला आवडतात. तर युगांडामध्ये एक तर विक्टोरिया लेक आहे, आफ्रिकेतली सर्वात मोठी लेक, एवढी गुगलवरून माहिती आम्ही काढली आहे. त्या व्यतिरिक्त पर्यटनासाठी काय आहे युगांडामध्ये जिकडे तुम्ही सांगू शकता की या आणि ही गोष्ट एक्सपिरियन्स करा, ही कदाचित तुम्हाला नाही मिळणार दुसरीकडे करायला? मी तुम्हाला हे सांगायला आवडेल की विक्टोरिया लेक जरी गुगलवरती तुम्ही पाहिलाय तो तरी छोटा आहे. म्हणजे तो इतका मोठा आहे आणि तुम्हाला वाटणार नाही की तो लेक आहे, तुम्हाला असं वाटेल की ती नदी आहे, रिव्हर आहे, एवढा मोठा आहे. दुसरं तिथे मर्चिसन फॉल्स आहेत, म्हणजे जगातला सगळ्यात मोठा फॉल्स म्हणून तिथे ओळखला जातो मर्चिसन फॉल्स. अगेन तिथे वाईल्ड लाईफ खूप चांगली आहे. म्हणजे जरी आपण दुसरीकडे कुठेतरी आर्टिफिशियली वाईल्ड लाईफ बघतो की व्हॉट इज आर्टिफिशियल वाईल्ड लाईफ, की आपण जर जंगलामध्ये सिंह आहे किंवा टायगर आहे किंवा हे आहे ते आहे,
तिकडे तुम्हाला ते नेचर, तुम्ही किती जर नेचर प्रेमी आहात तर तुम्हाला ते नेचर किती जवळून बघता येईल ते चान्सेस तुम्हाला तिथे भेटतात. म्हणजे तुम्ही जेवढ्या जवळ जाऊन त्यांना बघू शकता. मसाई मारा इज इन केनिया. त्या कम्पॅरिझन मध्ये आपण जर मसाई मारा हे मोठं तुम्ही बोलू शकता की ते खूप जास्त मोठं आहे. आणि युगांडामध्ये असे बरेच ठिकाणे, क्वीन एलिझाबेथ पार्क आहे तिथे. तिथे तुम्हाला प्रत्येक टाईपची तुम्हाला ॲनिमल्स, ते पण इन जंगल, म्हणजे तुम्हाला ते असं कुठेतरी त्यांना असं कुठे ट्रेन करून बांधून ठेवलेले तसे ॲनिमल्स नाही तुम्हाला भेटणार. तुम्हाला साक्षात तुम्हाला टायगर बघायला. मी आता गेल्या वर्षी एक ट्रिपवर गेली आणि आय डोंट लाईक वाईल्ड लाईफ, पण मीच म्हणलं की चला आपण जाऊन बघूया. आणि ज्यावेळेस मी स्वतः ॲनिमल्सला जवळून पाहते तर मला असं वाटलं की वाव, गॉड, म्हणजे देवाने किती छान क्रिएट केलेलं आहे की तुम्हाला असं वाटणारच नाही की ते त्यांचे जे कलर्स आहेत ते खरं आहे की ते कोणीतरी त्यांना पेंट केलंय. म्हणजे ते नेचर तुम्हाला जर बघायचं असेल सो इट्स अ गुड थिंग टू कम अँड सी देअर. ओके. जे लोक पर्यटन बघतायत, उगांडा एक खूप चांगली जागा आहे. तिकडे तुम्हाला भारतीय जेवण पण मिळेल, लोक पण मिळतील आणि तुम्हाला पुरणपोळी वडापाव भेटेल. अजून काय पाहिजे? बस. आपण येऊया महाराष्ट्र मंडळाकडे. कारण तो मूळ विषय की आपली संस्कृती अजूनही आपण तिकडे कशी जिवंत ठेवतोय, आज दुसरी पिढी तिसरी पिढी पर्यंत पण कसं ठेवतो आहे, काय उपक्रम महाराष्ट्र मंडळ तिकडे करते. आणि विश्व मराठी संमेलनला आज तुम्ही जे आलात एवढं लांबून, ते का आलात आणि काय विश्व मराठी संमेलनला येऊन काय फायदे होतात? तर महाराष्ट्र मंडळाबद्दल सांगायचं झालं की ऑफकोर्स एक ज्या स्टेटमधून मी बिलॉंग करते आणि जेव्हा आपण परदेशात जातो ऑफकोर्स आपण आपली एक आयडेंटिटी विसरून जातो. म्हणजे मुळातच आपण एक दुसऱ्या देशात आहोत. तुम्ही तुमच्या पर्सनल वैयक्तिक जीवनात तुम्ही इतके व्यस्त असता, पण जेव्हा असे असोसिएशन असतात जिथे तुम्हाला तुमची एक ओळख भेटते ॲज अ मराठी म्हणून, आणि बऱ्याच वर्षापासून ती बऱ्याच लोकांनी तिथे सांभाळलेली आहे, प्रयत्न केलाय की जी न्यू जनरेशन येईल त्यांना मराठी कल्चर कसा दिसला पाहिजे, माहिती असला पाहिजे. कारण ऑफकोर्स तुम्ही जेव्हा परदेशात असता तर तुम्ही विसरताही, अँड दॅट इज व्हेरी नॅचरली. सो बऱ्याच लोकांनी ते सांभाळायचा प्रयत्न केला तिकडे आणि ते आत्ताही चालू आहे. यावर्षी मी चेअरपर्सन आहे महाराष्ट्र मंडळाची. सो जर मी माझं सांगायचं गेली तर माझा हाच विचार आहे की जी नवीन पिढी येते, जिथे मी युगांडात बघते एवढी फॅमिलीज आहेत, मराठी फॅमिलीज आहेत, आणि जी नवीन पिढी येते त्यांनी सगळ्यांनी पाहिलं पाहिजे की आपले सण आपल्यासाठी केवढे महत्त्वाचे आहेत, आपली भाषा आपल्यासाठी केवढी महत्त्वाची आहे, आपल्याला आपली संस्कृती, जे आपले कार्य असतात. ऑफकोर्स एक परदेशात राहिल्यामुळे हळूहळू ते तुमच्या जीवनात नसल्यामुळे ते तुम्ही विसरतही जाता. आणि अशी असोसिएशन असल्यामुळे काय होतं की जसं आता आम्ही गुढीपाडवा तिथे सेलिब्रेट करणार आहोत, त्याची तयारी चालू आहे तिकडे. शिवजयंती आम्ही तिकडे साजरी करतो, गणपती उत्सव आम्ही तिथे साजरा करतो. 10 दिवस आम्ही गणपती तिथे बसवतो. तर भटजी बुवा यांना मी 10 दिवसासाठी त्यांना मी बोलवते की स्थापना त्यांच्याच हाताने झाली पाहिजे व्यवस्थित, आणि भरपूर पारंपरिक पद्धतीने 10 दिवस तिथे गणपती बसवला जातो. 10 दिवस सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ आम्ही देतो आणि इट इज ओपन फॉर ऑल. असं नाही की महाराष्ट्राचेच लोक, मराठीच लोक येणार, महाराष्ट्राचेच लोक. इट्स ओपन फॉर ऑल, एनी कम्युनिटीज, गुजराती असो, मारवाडी असो, जैन असो, कोणी असो, सगळ्यांसाठी, इवन लोकल लोक सुद्धा. तर जवळपास ऑलमोस्ट म्हणजे आम्ही काउंट करतो जेव्हा प्लेट्स, तर 500 ते 600 वर्किंग डेजमध्ये असतात लोक तिथे आफ्टर आरती जेवायला. आणि सॅटर्डे संडे विकेंडला तर ऑलमोस्ट 1000 ते 1200 क्रॉस होतात. मग तिकडे पण कंबालाचा राजा वगैरे असं काही आहे? कारण आपलं गणपती म्हटल्यावर तो राजा असलाच पाहिजे तिकडे. हो आहे. तर आम्ही त्यांना कंपालाचा राजा म्हणूनच बोलतो. हो. तर त्याचे काही फोटोज वगैरे असतील तर प्लीज शेअर करा, आपण पॉडकास्ट मध्ये टाकू. व्हिडिओ आहेत. प्लस आणि बोला प्लस भटजी बुवांना तर आम्ही बोलवतोच, प्लस एंटरटेनमेंटसाठी 10 दिवस आम्ही इंडियावरून एक ग्रुप बोलवतो एंटरटेनमेंट. आणि एंटरटेनमेंट पण की काय की जसे ते ऑलमोस्ट 10 लोकांचा एक टीम असतो, डान्सर्स. आणि ते आता गेल्या वर्षी ज्यांना महेश मुंडे म्हणून आहे त्यांना मी बोलवलं. ही इज अ सेलिब्रिटी कोरिओग्राफर आणि त्याची पूर्ण मोठी टीम आहे. 10 दिवस त्यांनी इतकं छान सगळं
मराठी सॉंग्सवरती त्यांनी इतके छान डान्स परफॉर्मन्स दिले, ते सगळ्यांना इतकं आवडलं की बाकीच्या असोसिएशननी सुद्धा त्यांना बोलवलं. हो. म्हणजे इवन जेवणापासून ते भक्तिभावापासून ते एंटरटेनमेंट पर्यंत पूर्ण 10 दिवस आम्ही ती काळजी घेतो की हे सगळं मराठी मंडळ महाराष्ट्र मंडळ जे आहे या सगळ्या गोष्टी आपल्या नवीन पिढीला कशा पद्धतीने आणि किती एंटरटेनली आपण त्यांना ते दाखवू शकतो त्याचा प्रयत्न करतो. हो, एवढा सगळा उत्साह असतो, एवढी मजा चालू आहे. एक लोकल उगांडाचा जो व्यक्ती आहे हो, त्यांचं काय आकर्षण असतं हे सगळं बघून, की त्यांची जी दुसरी जनरेशन आहे का ते आहे ते असं बघतात की एक एलिफंट गॉड आहे आणि मग तो भक्ती भावना, मग त्याच्यात मग एंटरटेनमेंट पण आली. मग त्यांचं काय आकर्षण असतं, त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते की त्यांचं काय आहे त्याच्यावर एक मत का इन्व्हॉल्वमेंट? त्यांची इन्व्हॉल्वमेंट तर भरपूर असते बिकॉज दे आर लोकल. आणि डिझाईन डेकोरेशन पासून ते क्लिनिंग पासून ते म्युझिक सिस्टम ते फोटोग्राफर पासून सगळे तेच सांभाळतात. आणि आत्ता यावर्षी हे म्हणजे माझ्यासाठी तर खरं नवीन आहे, तर मी सांगू शकते ते इतक्या वर्षापासून ते सगळं सांभाळतात, तर त्यांना खूप जास्त मजा येते. आणि दुसरं म्हणजे 10 दिवस आपण 10 दिवसाचा बेत आपण डिसाईड करून ठेवतो आणि त्यामुळे ते व्यंजन इतकं स्वादिष्ट असतं तर ते सुद्धा ते मिस नाही करत. म्हणजे ते सुद्धा ते जाऊन व्यवस्थित 10 दिवस ते छानपैकी ते जेवणार. त्यांना जी आपली गाणी, इवन आरतीवरती ते ढोल सुद्धा तिथे वाजवतात. एक म्युझिक बँड आहे त्यांचा लोकल, आणि आरतीच्या वेळेस आम्ही त्यांना बोलवतो आणि ते सुद्धा ती आरती बरोबर कॉर्डिनेट करून ते वाजवतात आणि ते स्वतः एन्जॉय करतात ती आरती आणि त्यांना इतकी आवडते. खूप बरं वाटलं ऐकून की आपली संस्कृती कशी इन्स्पायर करते लोकांना आणि एकत्र आणते. हे सगळ्यावर आज तुम्ही विश्व मराठी संमेलनासाठी नाशिकला आपण भेटलो. काय महत्व आहे विश्व मराठी संमेलनचं? एक जसं आपण वेगवेगळ्या देशांच्या लोकांना भेटलो, तर युगांडाच्या महाराष्ट्र मंडळाच्या चेअरमॅनसाठी विश्व मराठी संमेलनचं काय महत्व आहे आणि इकडे आल्यावर काय असं मिळालं की तुम्हाला सांगायला आवडेल बाकी मंडळांना पण का इकडे यायला पाहिजे? का शासन की का असं इव्हेंट करणं का अजून गरजेचं आहे आणि काय अजून करता आलं पाहिजे? सर्वात प्रथम तर मला महाराष्ट्र शासनाला खरंच अभिनंदन करावं असं वाटतं, कारण त्यांनी 4 दिवसाचा प्रोग्राम इतका छानपैकी साजरा तिथे केला. दुसरं, नाशिककरांचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं तिथे, कारण का 4 दिवस मी त्यांना पाहिलं. म्हणजे माझा हा स्वतःचा पर्सनल एक एक्सपिरियन्स मी ते सांगते. इतकी गर्दी तिथे, आणि त्या गर्दीतसुद्धा म्हणजे जर मी एक बाई म्हणून मी चालली आहे कुठे तर काही मजा आली की कोणाचा असा धक्का तरी लागेल. म्हणजे ते एक्सपिरियन्स करून मला भरपूर चांगलं वाटलं. आणि नाशिककरांनी ती इमेज आहे ती एवढी छान त्या लोकांनी ती सांभाळली तिकडे, किंवा ती म्हणजे ते त्यांचं मला असं वाटतं ते नेचरच आहे जे त्यांनी लोकांना इतकं स्वागत केलं. आणि इतकं नाशिक भरून तिथे भरलेलं होतं त्या दिवशी. म्हणजे 4 दिवस मी गर्दी बघून मी हैराण झाली की म्हणजे लोकांना कुठेतरी जेव्हा कुठे आपण असं ऐकतो ना, अरे मराठी तुला येत नाही किंवा मराठी तू बोलत नाही, पण नाही, ज्यांना जी असे विचार आहेत त्यांनी त्या दिवशी तिथे येऊन बघितलं पाहिजे होतं की मराठी भाषा ही मराठी लोकांसाठी किती महत्वाची आहे. म्हणजे लोक तिकडे येऊन इतकं एन्जॉय करतात, म्हणजे आय डोंट थिंक सो की एखाद्या फिल्म स्टारसाठी सुद्धा लोकांनी एवढी गर्दी तिथे केली असेल. खूप सुंदर ते पाहून मला आवडलं. आणि ते पहिल्यांदाही मला पहिल्यांदा इथे इन्व्हाइट केलेलं आणि मला ते अटेंड करून खूप आवडलं. पाहून ते खूप मला वर्थ वाटलं की मी एवढे दिवस काढून इथे आली आहे. खूप छान वाटलं ते. ऑफकोर्स मराठी भाषा माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक मराठीसाठी तेवढीच प्रिय आहे. आणि गेल्या एक बाईट्समध्ये सुद्धा मी सांगितलेलं की मराठी भाषा ही नुसती भाषा नसून माझ्यासाठी ती माझी आई आहे, तितकी जवळची आहे. आज मी युगांडातही असली तरी मी माझ्या मुलाबरोबर मराठीमध्येच त्याच्याशी संवाद करते. आणि माझी इच्छा पण आहे की त्याने मराठीच बोलावं पुढे जाऊन. ऑफकोर्स इंग्लिश ही त्याची कामाची भाषा असेल, कारण तो कुठल्याही परदेशात नंतर जाणार तर त्याला ती लागणार, पण ती जी त्याच्या आईची भाषा आहे, जी त्याची मदर टंग आहे, तो बोलला पाहिजे. आणि जसं इकडे विश्व मराठी संमेलनात बाकी पण महाराष्ट्र मंडळ बरेच देशांचे आले होते, कसा होता त्यांच्याबरोबरचं एक संवाद? काय फायदे तोटे होते की एकमेकांशी तुमचं जेव्हा बोलणं झालं की ह्या देशात हे उपक्रम चालू आहेत, प्रत्येक देशात काही ना काहीतरी चालू असतं, मग एकमेकांबरोबर सहाय्य करून काही करता येतं का? कारण विश्व मराठी संमेलनात आपण ग्लोबल मराठी कम्युनिटीला एक्सपिरियन्स केलंय.
खरं सांगायला गेलं तर आम्ही आमचे शेड्यूल्स इतके बिझी होते, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना एकत्र भेटता आलं नाही. पण तरी आम्ही जेव्हा लंचवरती चर्चा करत होतो त्यावेळेस कळून आलं की आम्ही भरपूर ॲक्टिव्ह आहोत. प्रत्येकजण आपल्या आपल्या देशामध्ये भरपूर ॲक्टिव्ह आहे आणि खूप प्लॅन्स आहेत, त्यांचे भरपूर उपक्रम आहेत की ते विचार करतात की आपण एकत्र येऊन अजून काही चांगलं करू शकतो, अजून काय चांगले प्रोजेक्ट आपण करू शकतो. तो डेफिनेटली आफ्टर दिस वी गोइंग टू कनेक्ट. कारण आमचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आमचे प्लॅन्स आहेत अजून पुढे आपण काय प्लॅन करू शकतो. येस, सांगायला आवडेल, एपिसोड विश्व मराठी संमेलन झाल्या नुकत्याच काही दिवसात शूट झाला आहे. तर मला वाटतं अजून तो नेटवर्किंगचा फायदा घेता आला नाहीये पूर्णपणे, पण लवकरच घ्याल आणि आम्हाला तुम्ही कळवाल काय झाले ते फायदे. काय एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला उगांडामध्ये राहून अशी वाटते मराठी संदर्भात, ही एक गोष्ट जी सर्वात प्रिय आहे, भाषा नाही संस्कृतीबद्दल वगैरे, की ते जी म्हणते ना कनेक्ट मराठी भाषेचा, तो काय आहे की आपण नवीन देशात, कारण बरेचदा असं तर नवीन कल्चर आहे चांगलं वाटतं, अडॅप्ट पण करतो आपण, का म्हणा इंग्लिश भाषा असेल, तिकडचं लोकल कल्चर असेल, त्याला मिळून एक फ्युजन तयार होतं जे आपण त्या देशामध्ये जगण्यासाठी त्याची गरज पुरते. मग ठीक आहे, नसेल मराठी तरी चालतं. मग काय अशी ती ओढ आहे मराठी भाषेची की नाही मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ असलंच पाहिजे, या गोष्टी केल्याच पाहिजे? हे बिंग मराठी असल्यामुळे ते तुमच्या रक्तातच असतं, ते तुमच्या DNA मध्येच आहे. तर मला आय डोंट थिंक सो की त्यासाठी तुम्हाला अजून कुठलं दुसरं सॉलिड कारण हवं आहे. कारण का बिंग मराठी असल्यामुळे ते तुमच्या DNAतच ते मराठी असल्यामुळे तर तुम्हाला दुसरं मग काही सुचत नाही, म्हणजे ते तुमच्या रक्तातच आहे आणि तुम्ही त्याला फॉलो करता. मग तेच तुम्ही प्लॅन करता किंवा ट्राय करता की तुम्ही कसं कनेक्ट व्हाल, कसं अजून ह्याला कसं पुढे न्याल. असं मी आता तिथे आहे, सो आय प्लॅन की नाही आपण अजून काहीतरी पुढे केलं पाहिजे, अजून काहीतरी जशी माझी इच्छा आहे की आपण तिथे एक मराठी वर्ग चालवला पाहिजे, म्हणजे शाळेचा एक वर्ग चालवला पाहिजे. जशी मराठी जनरेशन आहे, ऑफकोर्स तिथे मराठी हा विषय शाळेत शिकायला नाहीये. तर जेव्हा पण मुलांना वेळ भेटेल त्यांच्या अकॉर्डिंगली, तर त्यांनी तो वेळ काढून मराठी भाषेसाठी 1 तास असा किंवा 1 तास, 1.5 तास, 2 तास असा त्यांच्या आईवडिलांनी प्लॅन केला पाहिजे. आणि मला असं वाटतं त्यांनी आपल्या मुलांना तिथे पाठवलं पाहिजे आणि त्यांना त्या भाषाप्रती अजून आपण किती गर्व फील करू शकतो, मला असं वाटतं ते त्याच्यावरती प्रयत्न केले पाहिजे आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी. येस, खूपच छान. खूप बरं वाटलं तुमच्याशी संवाद साधून. इच्छा अशी होती की महाराष्ट्राच्या लोकांना उगांडामध्ये पण मराठी माणूस कसा राहतोय, कसा वावरतोय, कसा मोठा होतोय, आणि आज तिकडे एक महाराष्ट्र मंडळ आहे आणि अनेक मराठी लोक तिकडे आहेत आणि काही अमराठी लोक पण महाराष्ट्र मंडळाबरोबर असोसिएटेड आहेत. तर त्यांच्याबद्दल खूप छान माहिती मिळाली आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल. त्या व्यतिरिक्त जर तुमची परमिशन असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट आणि आपण व्हिडिओमध्ये टाकूच, म्हणजे जर महाराष्ट्रातून कोणी तिकडे येणार असतील तर त्यांना कुठे संपर्क करायचा, कसा महाराष्ट्र मंडळाबरोबर असोसिएट व्हायचं, तीही माहिती मिळेल. गेल्या वर्षी प्रत्येक गुढीपाडव्याला आम्ही तिथे सण साजरा, गुढीपाडव्याचा सण आम्ही साजरा करतो. बरेच डेलिगेट्स असतात तिथे, आम्ही हाय कमिशनरला वगैरे पण बोलवतो आणि तिथे माझी स्पीच होती गेल्या वर्षी, म्हणजे दरवर्षी असते. तर गेल्या वर्षी माझी जी स्पीच होती तिथे मी हेच बोललेली की महाराष्ट्रातून येणारा प्रत्येक व्यक्ती तो महाराष्ट्र मंडळाचा माणूस आहे. सो वेलकम टू ऑल. ज्यांनाही कुणाला असं वाटेल की त्यांना युगांडा ट्राय केलं पाहिजे, आलं पाहिजे, काही ऑपॉर्च्युनिटी आहेस का, सो डेफिनेटली आय विल शेअर माय कॉन्टॅक्ट विथ यू आणि डेफिनेटली कुणाला जर इंटरेस्ट असेल ते कॉन्टॅक्ट करतील. तुम्ही सगळ्या सणांबद्दल बोलत, दिवाळीबद्दल बोलला नाहीत. कशी होती दिवाळी युगांडामध्ये? दिवाळी आपला सर्वात म्हणजे जसं गणपती बाप्पाचा सर्वात मोठा सण दिवाळी आहे. दिवाळी पण तिथे खूप छानपैकी सेलिब्रेट होते, खूप मोठ्या जोराने सेलिब्रेट होते. प्लस महाराष्ट्र मंडळ हे जे आमचे मेंबर्स आहेत महाराष्ट्र मंडळाचे, त्यांच्यासाठी आम्ही एक डिनर प्लॅन करतो, दिवाळी डिनर म्हणून. आणि तसंच आकाश कंदिले वगैरे लावून, सगळ्या सुरसुऱ्या वगैरे जाळून, सगळं काही छानपैकी जसं भारतात करतो तसं तिथेही करतो. तुम्ही इकडे आला, तुम्ही वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मराठी मूड बरोबर आज आपलं जे असोसिएशन आहे हे पण खूप लॉंग टर्म टिकेल. कधी आम्हाला पण मिळालाच चान्स का ऑपॉर्च्युनिटी तर
येऊन युगांडाला येऊन तिकडचा मराठी समाज कसा राहतो या हेही आपल्या प्रेक्षकांना दाखवायला आम्हाला नक्कीच आवडेल, आणि त्यावेळेला तुम्ही तिकडे असालच आमच्या नक्की. मदतीला, नक्की थोडी नक्की अपेक्षा आहे. नक्की ऑफकोर्स. सो आपण खूप बरं वाटलं तुम्ही आलात आणि वेळ दिलात. सो जर तुम्हा लोकांना काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते प्लीज नक्कीच द्या, म्हणजे आम्ही यांना विचारून त्या प्रश्नाची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष तुम्ही आहात, तर महिला दिन आहेच, तर त्या निमित्ताने तुम्हाला सगळ्या महिलांना काय आवाहन करायला का काय सांगायला आवडेल मराठी मूडच्या माध्यमातर्फे? तर प्लीज तुम्ही डिरेक्टली कॅमेरामध्ये बघूनही बोलू शकता. नक्की मला इथे सांगायला आवडेल, नॉट ओन्ली युगांडाच्या महिलांना, तर प्रत्येक प्रांतातल्या प्रत्येक देशामध्ये जेवढ्या पण आपण सगळ्या वुमन्स आहोत त्यांच्यासाठी आहे हे की बरेच लोक आपल्याला संबोधतात की बाबा ही घरी असते तर शी इज अ हाऊसवाईफ, शी इज ओनली हाऊसवाईफ. पण ते कुठेतरी ऐकून मलाही वाईट वाटतं. शी इज नॉट जस्ट अ हाऊसवाईफ, कारण का ती जितके काम करते तेवढं काम कोणाशीच होत नाही. बाई हे घरही सांभाळते, तिने जर डिसाईड केलं की तिला जॉब करायचं तर ती करिअरही सांभाळते, म्हणजे शी इज अ मल्टी टॅलेंटेड. आणि त्यामुळेच हा इंटरनॅशनल दिवस त्यांच्यासाठी साजरा केला जातो, कारण का ती मल्टीटास्किंग असते. सो मला सगळ्यांना एवढंच चांगलं वाटेल की सगळ्यांनी पुढे या. प्रत्येक स्त्रीमध्ये एक एक्स फॅक्टर असतो, तो ओळखा. आणि ऑफकोर्स इझी काही नसतं, पण कठीणही काही नसतं. तो चॅलेंज एक्सेप्ट करा, कारण जर आपण एक बाळाला जन्म देऊ शकतो, एक जीवाला जन्म देऊ शकतो, तर बाकीचं सगळं मला असं वाटतं की मग छोटं आहे आपल्यासाठी. तर प्रत्येक जणीने नुसतं मी हाऊसवाईफ आहे, माझ्याशी हे होणार नाही की मी करू नाही शकत, सो मला असं वाटतं ते कुठेतरी ते तुम्हाला थांबवतं. सो ते विचार काढा आणि पुढे या, आणि किती चांगलं तुम्ही तुमचं समाजामध्ये नाव करू शकता, स्वतःसाठी काय करू शकता. मला असं वाटतं बायकांनी त्याच्यावरती जास्त लक्ष देऊन पुढे आलं पाहिजे. खूपच छान. आणि महिला दिनाच्या निमित्त तुम्ही आज इकडे आलाय आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगताय, ऐकून मला माहिती आहे अनेक ज्या स्त्री आहेत तर त्यांनी प्रेरणा घेणारच आहेत, आणि त्या खरंच काहीतरी त्यांना म्हणजे तो एक म्हणतो ना, एक तो पुश हवा असतो, तयारी असते कुठेतरी, पण कोणीतरी एक असतं जो बोलून जातो, आणि आज तुम्ही तेही काम केलेलं आहे, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला इथे खरंच खूप सांगायला आनंद होतोय की मराठी माणूस पाऊल पुढेच नाही चाललाय, तो आता तो फ्लायही करतोय. आणि शांतनू आहेत आपल्या बरोबर, आणि त्यांची टीम इतकी सुंदर आहे. मला खूप त्यांचं कौतुक करायचं वाटतं, आणि मला खूप आय एम फिलिंग प्राऊड ऑफ दॅम, बिकॉज इतकं छान चॅनल ते चालवतात आहे विथ एवढी यंग जनरेशनची टीम त्यांनी घेतलेली आहे. खूप टीम उत्साहित. मला त्यांना मी जेव्हा भेटली तर इतकं पॉझिटिव्ह मला त्यांच्याकडून फील झालं. प्लस हा जो यूट्यूब चॅनल त्यांनी सुरू केला आहे, ज्यांचे बरेच सबस्क्रायबर आहेत, आणि पण मी सगळ्यांना रिक्वेस्टही करते की जास्तीत जास्त आणखी लोकांनी, ज्यांना आपल्या मराठी भाषेवर प्रेम आहे, नुसतं बोलून कसं चालेल, तर ते दाखवाही लागतं. मग दाखवण्यासाठी काय करायचं, शांतनूचा चॅनल जो आहे मराठी मूड, त्याला सबस्क्राईब करायचं. थँक्यू सो मच. शंतनू काम करतो, शंतनूचा चॅनल नाही आहे, आमची खूप मस्त टीम आहे. आणि ही टीम ह्या चॅनलवर, जसं कारण तुम्ही युगांडामध्ये आहात, तर आमच्या चॅनलवर अनेक असे सांस्कृतिक व्हिडिओ आहेत, मराठी भाषेवर आहेत, मराठी कल्चरवर आहेत, संस्कृतीवर आहेत, जे कधीही तुम्हाला जर थोडक्यात माहिती द्यायची असेल कोणाला, तर हे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळतील, जे तुम्ही शेअरही करू शकता. नक्की. तुम्हाला प्रत्येक वेळी गुगलला जायची गरज नाहीये. तुम्ही या चॅनलला या, तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला मराठी भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल जी माहिती तुम्हाला हवी आहे, प्रत्येक वेळी गुगल नाही देणार. म्हणून शांतनू आणि त्यांची टीम इथे बसलेली आहे, आणि ती तुम्हाला सगळी उपलब्ध करून इथे भेटणार. ऑथेंटिक माहिती, व्हेरीफाईड माहिती. येस, या. तर प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा, आणि अशाच छान छान गेस्टच्या इंटरव्ह्यूसाठी आमच्या चॅनलवर तुम्हाला दिसतच राहील. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.